गणेश प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई ऋषिवर्य बापूसाहेब नगरकर माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी यांना व या सभागृहामध्ये उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी आदरणीय वेदमूर्ती देशपांडे गुरुजी, त्याच्यानंतर आमचे विकास शेठ, आमच्या घोडके काकू व माझे सहकारी आलेले सोबत अभयजी कुलकर्णी व त्याचप्रमाणे सर्व शिव उपासक. नित्याच्या समयप्रमाणे एक आजच्या अध्यायाच्या 34वा अध्याय त्याच्या मंगलाचरणाच्या फक्त 5 ओळी घेऊन मग पुढे आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अध्याय 34वा अंधकासुर गणयक्ष व्रत. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री उमामहेश्वराय नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. मागील अध्याय विवेचन केले. एकादश रुद्रावतार वर्णन. आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवदवी पुढे. एकदा काय घडले वर्तमान. हिरण्याक्षाचा अंधक नंदन आपल्या बंधू वर्तमान क्रीडेत निमग्न झालासे. तदा अंधक बंधू समस्त होनी मदांध कामासक्त बोलू लागले विपरीत. अंधकात ते देवा म्हणे तू जन्मांध कृपविवर्ण. राज्याचे तुझं काय प्रयोजन. हिरण्याक्ष मोड होण राज्य तुझसी दिदले. शंकरा करुणी प्रसन्न जन्मांध पुत्र घेतला दान. पर्यान्य कुलोद्भूत नंदन राज्य नसे अधिकारी. ऐसे एकता बंधू वचन अंधक मनी होनी खिन्न. तपश्चर्या करण्या कारण निर्जनवनी प्रवेशला. काल जसं आपण एक अभ्यास केला की इतर ठिकाणी सुद्धा आपण शिवकथा ऐकतो, त्याप्रमाणे आपली इथं सुद्धा शिवकथा जमली. ही शिवकथा सुद्धा तीच आहे जी शिवांनी पार्वतीला सांगितली. शिवकथेचा उगम हा तिथनं झाला. जेव्हा भगवान शिवांनी पार्वतीला ही शिवकथा सांगितली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 12 खंड होते आणि 1,00,000 ओव्या त्या शिवकथेत होते. त्याचप्रमाणे तदनंतर वेदवर्षी व्यास ऋषी यांनी या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी जे 18 पुराण मांडले त्यामध्ये त्यांनी शिवपुराण हे सुद्धा त्यांनी तिथे मांडलं. त्या शिवपुराणामध्ये 7 मुख्य खंड म्हणजे ज्याला आपण अध्याय म्हणतो 7 मुख्य खंड त्यांनी मांडले. 7 संहिता त्यांनी त्यामध्ये मांडल्या आणि 24,000 त्याची उभी संख्या होती. आणि हा सुद्धा तोच शिवपुराण आहे. फक्त हा शिवपुराण जो बापूसाहेब नगरकर यांनी लिहिला 17,361 ओव्यांचा 121 अध्यायांचा आणि फक्त 5 संवत्सरामध्ये त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला. सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी जेव्हा त्यांना आज्ञा दिली की आपल्याला सुद्धा शिवावरती एक कवन करायचं आहे आणि मग त्यानुसार प्रेरित होऊन त्या अभ्यासाला लागले. मग ही सुद्धा शिवकथा तीच आहे, पण फरक एवढा आहे की ही शिवकथा जी यांनी मांडलेली आहे याचा जो पाया आहे ना तो मुळात पूर्णवाद हा पाया आहे. आणि म्हणून आपण या मंदिरामध्ये
सर्व मंडळी याचा अभ्यास करण्यासाठी येथे जमलेलो आहे. मी सुद्धा इथे अभ्यास करण्यासाठीच आलेलो आहे. उलट मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की ज्या ठिकाणी या शिवपुराण ग्रंथाची निर्मिती झाली, आपल्याला माहिती आहे, आपल्या याच वाड्यामध्ये समोरच्या ऋषी बापूसाहेब नगरकर यांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्याचा अभ्यास करण्याची सुवर्ण संधी मला आदरणीय गुणेश दादा पारनेरकर यांनी पुन्हा एकदा या श्रावण मास निमित्तानं त्यांनी मला दिलेली. मी सुद्धा अभ्यास करायलाच आलेलो आहे. आणि जसं आपल्याकडे असं म्हणतात की अभ्यास 2 ठिकाणी करावा, 2 ठिकाणी जास्त अभ्यास होतो चांगला. एक होतो तो शाळेत आणि दुसरा होतो तो घरी. पण जिथं घर हेच मंदिर आहे, जिथं या ग्रंथाची अधिष्ठात्री जी देवता तिचं अधिष्ठान आहे, मग तिथं केलेला अभ्यास किती सुकर होईल बर. मग अभ्यास करत असताना तिथे विषयाची उपस्थिती देव करून देतो. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की माझ्या वडिलांच्या पुण्याईनं जसं आम्ही या गुरुवारी एक आहे समाज या ग्रंथाचा अभ्यास करत होतो आणि त्यामध्ये एक अत्यंत सुंदर वाक्य आलेलं आहे. असं प्रत्येक ग्रंथातलं एक तरी वाक्य असं असतं. आता हे कोणत्या ग्रंथाच्या बाबतीत म्हणतोय मी की जे महाराजांच्या इतर जे कोणी शिष्यांनी लिहिलेले असतात त्यामध्ये एक तरी वाक्य असं असतं जे आपलं आयुष्य बदलून टाकतं किंवा जे आपल्याला अंतःप्रेरणेने प्रेरित होऊन, स्वयंप्रेरणेने प्रेरित होऊन जे आपल्याला स्वात्माभिमुख वृत्तीनं विचार करायला लावतं. ज्याला महाराजांनी तोंडळ ग्रंथामध्ये स्वात्माभिमुक्त हा गुण सांगितलेला. स्वात्माभिमुख होणं म्हणजे काय होणं? स्वतःमध्ये शिरणं, स्वतःतले गुण आणि दोष पाहणं. तर त्या ग्रंथामध्ये एक सुंदर वाक्य असं आलं होतं की माणसामध्ये काही गुण हे वंश परंपरेनं आलेले असतात आणि काही गुण मात्र हे स्वसंपादित त्याला करावे लागतात. आता पुराण हा जरी वंश परंपरेप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती, माझे वडील तीर्थरूप कैलासवासी रमाकांतरावजी मुळे हे स्वतः पुराण सांगायचे. अनेक पुराण त्यांनी सांगितले. पूर्णवादाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता आणि वंश परंपरेप्रमाणे जरी मला एकदा संधी महाराजांनी दिली, बघा तुम्ही, गुरु फक्त एकदा संधी देत असतात, पण आपल्याला संधी साधू होऊन ती संधी साधायची असते. आता गुरूंनी प्रसन्न अंतःकरणाने ठीक आहे, गुणेदादांनी मला आज्ञा केली की माझी इच्छा अशी आहे की तू थोडा बेटा पुराणांचा अभ्यास कर आणि त्या माध्यमातनं थोडासा पूर्णवादाचाही अभ्यास कर आणि या ग्रंथाला, या पुराणांना आपल्याला थोडीशी पूर्णवादाची जोड देऊन, म्हणजे माझाही अभ्यास त्यामध्ये सद्गुरुनाथ माझ्याकडून करून घेत आहेत. मी काय फार अभ्यासू नाही. आता कुठेतरी अभ्यासाची गोडी माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेली आणि म्हणून वंश परंपरेप्रमाणे जरी मला हा विषय प्राप्त झाला ना, तरी आता काही गुण स्वसंपादित करून मला ते असे वृद्धिंगत करायचे की खऱ्या अर्थाने गुरुची कृपा ही प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये, आता प्रपंच आणि परमार्थ हे 2 विषय आहेत. बाहेरच्या ठिकाणी या विषयांची मोठी गल्लत होते, फार मोठी गल्लत होऊन जाते. जसं मी पहिल्या दिवशी इथं सांगितलं आपल्याला की गेल्या आषाढी एकादशी पासून सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकच विषय चालू आहे आणि तो म्हणजे चातुर्मास लागला आणि काहीतरी वेगळं आपल्याला करायचं आहे. ते वेगळं जे करतात त्याला परमार्थ म्हणता येईल का हो? नाही म्हणता येणार ना. त्यास काय परमार्थ म्हणता येईल? कारण प्रपंचच कळाला नाही तर परमार्थ कुठून कळणार आहे? ज्याने प्रपंचाला परम असा अर्थ प्राप्त होतो, म्हणजे देव तर भजायचा, पण कसा भजायचा? जीवनाच्या साक्षेपे ईश्वरा असं महत्व द्यावे, ईश्वराच्या साक्षेपे
कंठू नये जीवन. असं सौभाग्यवती मंगलामुळे यांनी जे ओवीबद्ध चरित्र सद्गुरूंचं निर्माण केलेलं आहे त्यामध्ये अशी ओवी आहे की जीवनाच्या सापेक्षत्वातून आम्हाला ईश्वर बघायचे. ज्याप्रमाणे आम्ही देवाला प्रत्येक क्रिया आम्ही देवाला करतो. षोडशोपचार पूजेमध्ये आपले गुरुजी आहेत तिथं बसलेले, त्यांनाही माहिती आहे की आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी, आसनार्थे अक्षतां समर्पयामी, पादयोपाद्यं समर्पयामी. मग जसं त्याला लागतं तसं आम्हाला सुद्धा लागतं. असा काना नाका मनाचा डोळ्याचा असलेला ईश्वर आम्हाला भजायचा आहे. पण तो कसा भजायचा, त्याच्यासाठी साधन काय सांगितलेलं आहे? त्याच्यासाठी साधन सांगितलंय ते म्हणजे उपासना. सांगा मला आता किती जणांची उपासना किती वेळेची? मला नाही वाटत कोणाची उपासना 15 मिनिटाच्या वरती असेल म्हणून. ज्याप्रमाणे आपले डॉक्टर आपल्याला औषधाची एखादी बाटली देतात आणि काय सांगतात, दररोज थोडं थोडं घेत जा बरं. का आपण लगेच खोकला आला घरी आलं फोडली बाटली लावली तोंडाला असं होतं? तसं उपासना आहे. जीवनाच्या साक्षेपे ईश्वरास महत्व द्यावे. पण आठ काय सांगितली? ईश्वराच्या साक्षेपे कंठू नये जीवन. असं होतं बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये. आणि आम्ही प्राय जेव्हा आम्ही पारनेरला असतो तेव्हा बरेच जण येतात आणि ते म्हणतात की अहो आम्ही उपासना घ्यायला आलो होतो, पण महाराजांनी सांगितलं तुम्ही पुढच्या वेळेस आली की मी तुम्हाला उपासना देतो. मग तो व्यक्ती जेव्हा नाराज होतो आणि सहज त्याच्या मुखातून हे जेव्हा बोल निघतात तेव्हा आता आमच्यावर आपल्यावर जबाबदारी, गुरुची शिष्य म्हणून नवीन येणाऱ्या माणसाला थोडं सांभाळून घ्यायचं. मग त्याला सांगावं लागतं की अरे हे उपासना जरी शेवटचं अंग असलं ना तर कुठल्या तरी 5 अंगामध्ये तू कुठेतरी कमी आहे. कोणते ते 5 अंग आपल्याला माहिती? नैपुण्य, योजकता, लोकसंग्रह, लोकमत, काळ आणि नंतर मग उपासना. उपासना ही शेवटची. आणि म्हणून महाराज म्हणतात भक्ती जशी सुकरती नाही सोपी उपासना कठीण. आता इथं उपासना कठीण आहे. का कठीण आहे? की हे सर्व गुण आपल्याला संपादित करावे लागतात. हा सर्व आपला अभ्यास असला पाहिजे त्या ईश्वराबद्दलचा. आणि प्राय काय होतं माहितीये का, अनेक जण या चातुर्मासाच्या काळामध्ये कुठेतरी कोणाच्या तरी कथेला जातात आणि कथाकार त्यांना मात्र फार रंगून कथा सांगतात की भगवान शिव आहे, नुसतं 1 लोटा जल जरी त्याला अर्पण केलं तरी तो प्रसन्न होतो. हे मान्य आहे ना, पण कंडिशन काय ती मी कालच सांगितली ना. कंडिशन काय ती मग कालच सांगितली की अनुनयाव असावा तो भाव हेने भावे देव निश्चेसी. ही अट आहे. अंतःकरणामध्ये भावजागृती झाली पाहिजे. आणि ही भावजागृती तेव्हाच होते जेव्हा माझ्या प्रपंचामध्ये मी जे काही कमवलेलं आहे, मी काही मिळवलेलं आहे, त्यामध्ये माझं किती आणि माझ्या ईश्वराचं किती याचा हिशोब जो ठेवतो त्यालाच ही गोष्ट प्राप्त होते, त्यालाच ही गोष्ट कळते. आणि म्हणून सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज पुढच्या परिचय ग्रंथामध्ये मग हा विषय आम्हाला शिकवतात की ज्या देवानं मारवाडी बनवला तो किती मारवाडी असेल बरं? आपल्याला माहिती मारवाडी हिशोबाच्या बाबतीत फार पक्के असतात. अगदी ज्याला आपण म्हणतो चवन्नीपेक्षा लहान असते ती गिवन्नी, ते गिवन्नी सुद्धा ते सोडत नाहीत. मग देव सोडल गाव? मग आम्ही सुद्धा आमच्या प्रपंचामध्ये नाही हे उदाहरण काय दिलंय महाराजांनी माहिती? कारण आपल्याला तसं हिशोबे असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये की देवा मी इतक्या दिवसापासून हा संकल्प करतोय पण माझा हा संकल्प अजून पूर्ण झालेला नाही. देवाला जाब विचारता आला पाहिजे. आणि देवाला जर जाब विचारायचा असेल तर कुठली गोष्ट आपल्याला करावी लागते? ती पाळावी लागते उपासनेची वेळ. बघा तुम्ही उपासनेची वेळ पाळायला सुरुवात करा. तुमच्या अंतःकरणात विषय येण्याच्या अगोदर देवानं कृपा करून ठेवलेली असते. कारण
आपल्याला उपासना ज्यांच्याकडून घेतलेली ते स्वतः पूर्ण पुरुष आहेत, ते स्वतः सत्यसंकल्पी आहेत, त्यांचा संकल्प हा सत्य आहे. पण आमचा अभ्यास नसल्यामुळे उपासनेला बळकटी येते, ती फक्त या अभ्यासामुळे येते. आणि म्हणून अभ्यास हा अत्यंत महत्वाचा असतो. आणि म्हणून ही भाव निर्मिती कधी येते माणसाच्या अंतःकरणात, जेव्हा हिशोबी होऊन त्या ईश्वराबद्दल आपण कृतज्ञ राहू. छोट्या छोट्या गोष्टीतून भाजायचं आहे देव आपल्याला. आपल्याला काय महाराजांनी सांगितलं की काय, की तू प्रपंच सोड आणि तू आता 5 महिने हिमालयात जा, तिथं एका पायावर उभा राहा, 2 हात वरती कर आणि कर त्या देवाचं नामस्मरण, असं सांगितलंय का महाराजांनी? उलट महाराज तर आमच्या ज्येष्ठांना म्हणतात की आता तुम्ही ज्या अवस्थेत जिथून जशी, म्हणजे ज्यावेळेस परमपूज्य रामचंद्र महाराजांना स्वतः गणेशानं दर्शन दिलं आणि गणेशाने जेव्हा रामचंद्र महाराजांना गुरुत्व करण्याची परवानगी दिली, त्यावेळेस सगळ्यात पहिलं महाराजांनी हे सांगितलं की माझा शिष्य ज्या अवस्थेत जिथून जशी तुझी उपासना करेल, हे ईश्वरा, ती जर तुला मान्य असेल तर मी गुरुत्व स्वीकारतो. मग म्हणून आम्ही कधी पण उपासना करायची, कधी करायची. ही अट कोणासाठी आहे? जो नित्य उपासनेची वेळ पाळतो. समजा आता आपल्या माता भगिनी सर्वजण इथे आहेत, सगळ्यात जास्त सूट या उपासनेच्या बाबतीत मातेंना दिलेली आहे. कारण अंतःप्रेरणा जो विषय आहे ना, तो फक्त मला वाटतं मातेंसाठीच असलेला विषय. कारण मातृहृदय हे निसर्ग दत्त त्यांच्यामध्ये असतं. आपल्याकडे बघा ना, आपल्या घरामध्ये जर कधी एखादा मोठा भाऊ असेल आणि त्याला लहान भाऊ असेल तर तो लहान भावाला कसा त्रास देतो. पण ते समजा जर कधी मोठी बहीण असेल आणि लहाना भाऊ असेल आणि आई स्वयंपाक करत असेल तर ती बहीण काय करते? त्याला जोजवते, त्याला झोळीत घालते, त्याला झोका देते आणि त्याला समजून सांगते हे मातृहृदय. आणि म्हणून मी परवा जो शब्द वापरला होता, यत्र नारी पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हा, आणि म्हणून आमच्याकडे नारीची पूजा ही कन्या स्वरूपात सुद्धा होती. आपल्याला माहिती, नवरात्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण कन्यांचं पूजन करत असतो. आणि हा विषय जो आहे ना, हा उपासना विषय हा अत्यंत गांभीर्याचा विषय आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी शिष्यासाठी 3 गुण सांगितलेले आहेत. पहिला आहे विनय, दुसरा आहे शांती आणि तिसरा गुण आहे तो गांभीर्य. विनय सुद्धा असला पाहिजे. विनयानेच माणसाला लक्ष्मी प्राप्त होते. आणि हा विषय तमिळ ग्रंथातल्या 43व्या अध्यायात सद्गुरुनाथ रामचंद्र महाराजांनी मोठ्या सुंदर पद्धतीने समजून सांगितलंय. त्या प्रकरणाचं नाव आहे शेषशाही नारायणाचं चित्र कशाचं प्रतीक आहे. याकरताच लक्ष्मीचं आणि सरस्वतीचं भांडण आहे. ज्यावेळेस व्यक्तीकडे लक्ष्मी जास्त असते त्यावेळेस त्याला विनय राहतो का? अहंकार येऊन जातो. पण सरस्वतीच्या उपासनेने मात्र त्याला विनय प्राप्त होत. पण आम्हाला हे दोन्ही नकोय, हे दोन्ही हवं आहे. आम्हाला विनय सुद्धा पाहिजे, शांती सुद्धा पाहिजे आणि आमच्यामध्ये गांभीर्य सुद्धा पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी करायचा आहे तो आम्हाला अभ्यास. आमच्या सद्गुरूंनी हे सर्व लिहून ठेवलेले, ही सर्व साहित्य सद्गुरूंनी आमच्या इथे करून ठेवलेली आहे. आणि म्हणून की काय, जसं मी आपल्याला सांगितलं की तपश्चर्या, आणि तशी तपश्चर्याचा आजचा असलेला हा सुंदर असा अध्याय इथं आलेला आहे. काय झालं, एकदा भगवान शिव आणि पार्वती हे एका गिरी पर्वतावरती निवांत समय गेले. सोबत त्यांचा एक भैरव नावाचा गण त्यांनी घेतला आणि त्या गणाला सांगितलं की आम्ही आता या अरण्यामध्ये जात आहे, तू बाहेर उभा राहा. तो गण बाहेर उभा राहिला. माता पार्वती आणि पिता भगवान शंकर हे 2 जण एकांतवासासाठी त्या अरण्यामध्ये चालते झाले. थोडस पुढे गेल्यानंतर संध्याकाळचं रम्य असं वातावरण
सुंदर अशा प्रकारची मोहक सुंदर अशी हवेची झुळूक आली आणि अचानक मातेनं त्यांच्या आरक्तवर्ण दोन्ही हाताने भगवान शिवाचे दोन्ही नेत्र झाकून घेतले. दोन्ही नेत्र झाकले, पण भगवान शिवाच्या नेत्रातल्या अग्नीमुळे तिच्या हाताला घाम आला. तिच्या हाताला घाम आला आणि त्या घामातून काही घामाचे बिंदू पृथ्वीवरती पडले आणि तिथे एक बाळ तयार झालं. ते बाळ रडायला लागलं. ते बाळ जसं रडायला लागलं तसं पार्वती माता घाबरून गेली आणि तिनं जसा हात काढला तसं तिनं शिवाला विचारलं, हे काय? म्हणे, आता तू चेष्टा केलीस ना, म्हणे आता हे तुमचे चिरंजीव म्हणे, सांभाळा म्हणे. झालं काय? भगवान शिवाचे नेत्र झाकलेले असल्यामुळे तो अंध झाला. तो अंध झाला म्हणजे तो अंधकासूर झाला. पुढं तो कशा प्रकारचा असूर झाला ते सांगतो. आणि मग हे जे बाळ होतं, या बाळाला भगवान शिवानी पार्वतीला असं सांगितलं की तू तुझ्या आता सख्यांच्या मार्फत याचं थोडस पालन पोषण कर. मी लवकरच याची काहीतरी आता व्यवस्था मला लावावं लागेल. ही सगळं शिवाची लीला आहे, मोठी अद्भुत लीला आहे. ही कोणालाच कळत नाही. जो नित्य सहवासात असतो त्याला सुद्धा शिवलीला कधी कळत नाही. ही ईश्वरी सत्ता आहे. ही ईश सत्ता जी आहे ना, ही समजून घ्यायची असते. आणि म्हणून आमची जर उपासना आणि उपासनेमध्ये जर कधी आमचा प्रभुत्व जर कधी असेल तर आम्हाला ईश सत्तेतून देवाचे येणारे संकेत हे कळल्याशिवाय राहणार नाही. कारण ती उपासना करत असताना तिथे अधिष्ठान आमच्या सद्गुरूंचं असतं. गुरुसत्तेसोबत जी कामे करत असतो ईश्वराचं नामस्मरण, तिला उपासना असं झालं. मग पार्वती मातेनं त्या सख्यांना सांगितलं, तुम्ही यांचा सांभाळ करा. आणि पुढं असं झालं की हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष हे त्याचं नाव. या हिरण्याक्षने हा एकदा आपल्या पत्नीसोबत असताना त्या पत्नीने त्याला सांगितलं की तुम्हाला एवढं ऐश्वर आहे, तुम्ही एवढे मोठे महाप्रतापी राजे आहात, तुमचे एवढे वीर बंधू जे की नुकतेच भगवान विष्णूंनी त्यांच्या तीक्ष्ण नखांनी त्याचा वध केला, त्यामुळे राज्य आता तुम्ही सांभाळताय. पण या राज्याला वारस कोणी नाही. आपल्याला अजूनपर्यंत काही संतान प्राप्ती झाली नाही. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही भगवान शिवाचं एखादं महापराक्रमी असं अनुष्ठान करावं आणि एक पराक्रमी पुरुष, एक पराक्रमी दिव्य अशा प्रकारचं वरदान भगवान शिवांकडून तुम्ही मागून घ्यावं. झालं. हे बसले तपश्चर्याला जाऊन. चालली तपश्चर्या होती 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 होती. अत्यंत खडतर अशा प्रकारची तपश्चर्या यांनी केली. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, ऋतूंमागून ऋतू, संवत्सरामागून संवत्सर, शतकांमागून शतक सुद्धा निघून गेले. पण हे यांच्या निर्णयावर ठाम होते. आणि म्हणून कधी कधी मला सुद्धा असं वाटतं की हे आसुर सुद्धा किती सत्य संकल्पी होते ना. ठीक आहे, संकल्प कसा करायचा हे आसुरी वृत्तीमुळे त्यांना कदाचित कळालं नाही. कारण ईर्ष्या होती. कोणाच्या बाबतीत ईर्ष्या होती? देवांच्या बाबतीत अंतःकरणात त्यांच्या ईर्ष्या होती. पण ते जेव्हा एखाद्या तपश्चर्याला बसायचे, किती दृढ निष्ठेने ते तपश्चर्या करत होते बरं. तशी या हिरण्याक्षने अनेक शतकांपर्यंत भगवान शिवाची उपासना केली. पण या असुरांचं अजून एक वैशिष्ट्य होतं, जोपर्यंत ती देवता पुढे येत नाही, प्रसन्न होत नाही, तोपर्यंत ते अनुष्ठान सोडतच नव्हते. इतका त्यांचा संकल्प, ते दृढ संकल्पी होते. इतके ते दृढ संकल्पी होते. आणि म्हणून की काय, आम्ही जेव्हा पुराणांचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये या असुरांकडे सुद्धा अनेक प्रकारच्या सिद्धी होती. आकाशगमन, क्षणात या ठिकाणून अदृश्य होऊन त्या ठिकाणी जाणे, अशा प्रकारच्या अनेक सिद्धी त्यांच्यामध्ये प्राप्त झालेल्या होत्या. झालं. हे बसले अनुष्ठानाला. भगवान शिव प्रसन्न झाले आणि माग म्हणे, तुला काय मागायचंय ते. मग त्यांनी सांगितलं
की म्हणे मला एक वीर अशा प्रकारचा पुत्र मला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुला वीर अशा प्रकारचा पुत्र तुला मी देतो म्हणे, पण तो तुला म्हणजे तुझ्या सामर्थ्यानं तो तुला होणार नाही, तो पुत्र मी तुला देतो. आणि असं म्हणून भगवान शिवानी ह्या जो बालक मगवा जन्मला होता पार्वती मातेच्या त्या हाताच्या घामाच्या माध्यमातून त्या बाळाला त्या अंधकासुराला त्यांच्या ताब्यात दिली. आता तू याचा सांभाळ कर म्हणे शिवपुत्र म्हणून म्हणे. ठीक आहे. मग हे आनंदानं घरी आले, पत्नीला सांगितलं. थोडीशी ती खजील झाली, पण तिला तिचे शब्द आठवले. कोणते शब्द होते तिचे, काय म्हटली होती ती, की जोपर्यंत आपला पुत्र आणि जोपर्यंत पुत्र पिंडदान करत नाही वडिलांचं, तोपर्यंत वडिलांना गती प्राप्त होत नाही. हे जे मघवा तिनं शब्द वापरले होते ते तिचे शब्द तिला आठवल्यामुळं ठीक आहे, पुत्र तर पुत्र. मग आहे त्या परिस्थितीमध्ये ती सुद्धा थोडीशी मिळतं जुळतं तिनं घेतलं. ही कला ह्या म्हणजे दोन प्रकारच्या कला त्यांच्यामध्ये होत्या. एक ही ऋषी अत्यंत हे जे असुर होते हे अत्यंत खडतर तप करत होते, पण तितक्याच पतिव्रता त्यांच्या पत्नी होती. आपण मागच्या वर्षी ती वृंदेची कथा तुलसी महात्म्यामध्ये ती बघितली ना, तशी आता ही होती. ठीक आहे म्हणे, चालेल म्हणे, अंध तर अंध म्हणे. आणि मग हे त्याचं लालन पालन वगैरे शिवपुत्र म्हणून त्याचं करायला लागले. आणि तो सुद्धा आता हळूहळू हळूहळू तो वृद्धिंगत व्हायला लागला. पण एकदा झालं काय की तो त्याच्या इतर भावंडांबरोबर म्हणजे हिरण्यकश्यपू याचे जे 5 मुलं होते, एक प्रल्हाद तो तर आता तो गेला. आता तो म्हणजे गेला म्हणजे तो आता ईश्वराच्या भजनाच्या चिंतनात तो मग्न झाला. त्याला आता राज्याच्या वगैरे कशाची अभिलाषा त्याला नाहीये. तो बिचारा सतत त्याला भगवान नरसिंहानं दर्शन दिलेलं असल्या कारणाने त्याने आता राज्यपदाचा त्याग करून टाकला. मग आता हे बाकीचे 4 पुत्र जे आहेत, हे 4 पुत्रांसोबत हा खेळू लागला, तर वाढू लागला. हळूहळू हळूहळू दिवसांमागून दिवस जायला लागले. पण एक दिवस जेव्हा हे सर्व बंधू एकत्र होते तेव्हा यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. काय म्हणले ते, की अरे म्हणे कायच म्हणे तू एवढं म्हणे आमचे बाबा गेल्यानंतर तुझ्या वडिलांना गादीवरती बसवलं म्हणे, पण तू आंधळा आहेस म्हणे. मग तू अंधा असल्या कारणानं म्हणे तुला राज्य चालवायचा अधिकार नाही म्हणे. आणि त्याच्यात तू दिसतो मात्र कुरूप म्हणे. कारण हा जेव्हा जन्माला होता तेव्हा जे मातेनं जे डोळे झाकलेले होते त्यामुळं काय झाला, अत्यंत कुरूप सर्व अंगाला केस असलेला त्याचप्रमाणे अंध असलेलं हे बाळ होतं. त्यामुळे त्याचं शरीर अत्यंत कुरूप दिसायला लागलं. सगळ्या अंगावर त्याचे असे केस, त्याच्यात पुन्हा तो अंध. आणि त्यामुळे सगळेजण त्याला चिडवायला लागले मुलं, की म्हणे अरे तू इतका कुरूप आहेस म्हणे, तू कशाला राज्यकारभाराचं तू चालवतो म्हणे, तुला अधिकार नाहीये म्हणे हे सगळं करण्याचा. तो घरी आला, त्याला वाईट वाटलं. त्यानं त्याच्या मातेला विचारलं आणि असं कसं काय झालं. मातेनं खरं खरं सांगितलं. अरे म्हणे बाळ, आम्हाला संतान नव्हतं म्हणून तुझ्या बाबांनी मोठं शिवाची आराधना केली म्हणे, आणि तू आम्हाला झाला ना म्हणे बाळा, तर ते शिवकृपेने शिवानीच तुला आम्हाला दिलं म्हणे. म्हणजे आता त्या बाळाच्या आता मुलांचं मानसशास्त्र असतं यार म्हणे. एक तर कसं आहे म्हणे, यांनी मला जन्म दिला नाही म्हणे, आणि दुसरं मी म्हणजे साक्षात शिवाकडून आलो म्हणे. मग आता मला डोळे पाहिजे म्हणे, मी आज शिवाचीच आराधना करतो. झालं. त्या बालकाच्या अंतःकरणावरती त्याच्या मनपटलावरती हा विषय खूप मोठा आघात करून गेला, की त्याच्या भावांनी त्याच्या बंधूंनी जे त्याला चिडवलेलं होतं तर आघात करून गेला. आणि मग पुढं निघाला तपश्चर्या करायला. हा अंधकासूर तपश्चर्याला निघाला. तपस्या करण्यासाठी त्याने आसन कोणतं वापरलं, एका पायावर उभं राहिला आणि दोन्ही हात आकाशाकडे वर करून त्यांनी भगवान शिवाची आराधना चालू केली. होती भगवान शिवाची आराधना. संवत्सरामागून संवत्सर, शतकांमागून शतक, युगांमागून युगात चालले. हे शेवटी त्याला जाणवलं अजूनही भगवान शिव प्रसन्न होत नाही. अग्नी प्रदीप्त केला, शरीरातलं मांस काढून त्या मांसांचं हवन करणं यानं चालू केलं. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भागातलं मांस काढायचं अंगातलं.
ते टाकत जायचं त्याच्यामध्ये अग्नीमध्ये. आणि अशा प्रकारचं त्याचं अत्यंत खडतर कठोर असं तप त्याचं चालू झालं. आणि भगवान शिव एक दिवशी त्याला प्रसन्न झाले. माग म्हणे तुला काय पाहिजे. त्यानं सांगितलं की म्हणे मी असा म्हणे अंध, त्याच्यात मी कुरूप. म्हणे मग तुला काय पाहिजे. म्हणे सगळ्यात पहिले मला दृष्टी द्या, दुसरं मला रूप संपन्न बनवा, तिसरं मला अजरामर बनवा. आता हे दैत्यांचं मूळ असलेली जी अंतप्रेरणा आहे यांची बरं का, दैत्यांची ही अंतप्रेरणा दैत्यांची असते. ही म्हणे मला ब्रह्मा विष्णू महेश हे कोणी परास्त करू शकणार नाही. सप्त पाताल, सप्त स्वर्ग, सप्त भुवनांचा मला अधिपती होऊ द्या म्हणे. भगवान शिव हसले. म्हणे पहिले 2 वर तर मी तुला देतो म्हणे, पण म्हणे बेटा तिसरा वर जो आहे म्हणे तो मी तुला नाही देऊ शकत. म्हणे मग कुठला वर देताल. हा म्हणे मी तुला हा वर देतो म्हणे, जेव्हा तू कामांध होऊन एखाद्या स्त्रीकडे कामातुर भावनेनं त्या स्त्रीच्या मागे लागशील तेव्हा मात्र तुझं वध होईल. झालं. आता शरीर मिळालं सुदृढ धष्टपुष्ट. कारण काय झालेलं होतं, यांनी तपश्चर्याच अशी केलेली होती की फक्त याच्या शरीरामध्ये शिरा आणि अस्थि राहिलेले होते. ज्याला आपण नसा म्हणतो त्या नसा आणि अस्थि राहिलेला होता. अस्थि पंजऱ्याचा देह अगोदर झालेला होता. मग भगवान शिवाच्या वरदानानं त्यांच्या कृपेने हा एकदम बलदंड झाला. आला घरी. आता असुरांची वृत्ती कशी असते बघा. बाबा म्हणे तुम्ही आता वयस्कर झालात म्हणून आता राज्य मला द्या म्हणून. असुर असते. ठीक आहे म्हणे, तुला लागतं का म्हणे, घेऊन टाक म्हणे. मग वृत्ती वाढायला लागली. एक एक करता 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 एक एक राज्य. आणि मग ही गोष्ट जसं शुक्राचार्यांना कळाली. शुक्राचार्य म्हणजे असुरांचे गुरु. आता ते सुद्धा, पण ते मोठे शिवभक्त होते बरं का. त्यांची कथा सुद्धा पुढच्या अध्यायात त्यांची सुद्धा कथा आहे. माझा विचार असा होता की एक दिवशी एकदम 2 कथा घ्यावी, पण ते आज आता आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे आज फक्त आपण हीच कथा घेऊ, कारण ही कथा सुद्धा खूप विस्तीर्ण अशा प्रकारची आहे. आणि आत्ताच 5:15 होऊ लागलेले आणि आज नेमके पहिला श्रावणी सोमवारी दिवसभर तुमचाही उपास झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचं ते सुद्धा मला भान ठेवावं लागतं शेवटी, कारण महाराजांनी काळाचं आणि वेळेचं भान आपल्याला शिकवलेलं आहे. तर झालं, यांची वृत्ती बाळवली. एक एक करत 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 सर्व दैत्य. मग शुक्राचार्यांनी इतर दैत्यांना सांगितलं की अरे तो अंधकासूर तो आता असुर झालेला आहे, त्याला आपल्याला आता महासूर करायचंय म्हणे, त्याला महापराक्रमी करायचंय म्हणे. आणि सर्व सत्ता पृथ्वीची, स्वर्गाची, पाताळातली सर्व सत्ता आपण त्याच्या हातात देणार आहे म्हणे. आपण सर्व आता त्याच्या आधिपत्याखाली जाऊया. आणि मग असं करत करत जेव्हा पृथ्वीवर त्याची सत्ता झाली, मग सगळ्यात पहिली नजर गेली ती इंद्रावरती. मग इंद्रावरती स्वारी केली. जशी इंद्रावरती स्वारी केली तसा इंद्र आणि सर्व अप्सरा आणि त्याचप्रमाणे सर्व गंधर्व व इतर सर्व देवलोक हे स्वर्ग सोडून गिरिकंदरामध्ये लपले. आणि नेमकी तेच झालं. भगवान शिव आणि पार्वती हे कैलासावरती विहार करत असताना एक दिवस भगवान शिवाने पार्वतीला सांगितलं की अगं म्हणे मला थोडीशी आता ध्यान धारणा करावीशी वाटते, तर माझी अशी इच्छा आहे आपण सुद्धा आता एका पर्वतावर जाऊन 2 जण वास करून आणि सोबत फक्त नंदीला घेऊन जाऊ म्हणे. झालं, भगवान शिव गेले तिथे एका गिरिकंदरावरती. सुंदर अशा प्रकारची ती गुहा होती. त्या गुहेच्या बाहेर तपश्चर्या करत बसले आणि सोबत पार्वती माता त्यांची सेवा करत होते. आणि पांढरा शुभ्र दष्टपुष्ट अशा प्रकारचा तो भगवान नंदिकेश्वर हा सतत तिथं पहारा देत होता. झालं, अनेक युग संवत्सर वगैरे सगळं हे निघून गेलं. आणि एक दिवस याचे जे काही मंत्री होते ते आकाशात विहार करत असताना नेमकी भगवान शिव हे तपश्चर्येत होते आणि माता पार्वती तिथे त्यांची सेवा करत होती.
ते यांनी बघितलं असुरांनी. त्या असुरांनी बघितलं, आता शेवटी असुरच ते. अरे म्हणे, इतकं सुंदर स्त्रीरत्न जर आपण आपल्या राजाला कधी दिलं तर आपला राजा किती खुश होईल म्हणे. चला म्हणे आता. मग त्या दैत्यांमध्ये चढाओढ लागली. तू सांगतो का मी सांगू, तू सांगतो का मी सांगू. ते गेले सगळे तिथं अंधकासुराकडे. आणि त्या अंधकासुराला त्यांनी सांगितलं, अहो म्हणे महाराज, आम्ही आकाशमार्ग येत असताना एका गिरीपर्वतावरती एक वृद्ध तपस्वी बघितला आणि त्याची अत्यंत सुकोमल कोमलांगी अशा प्रकारची त्याची स्त्री आम्ही बघितली. आणि महाराज, तिच्या एवढं सुंदर त्रैलोक्यात तर कोणीच नाही म्हणे. तिच्या इतकी कोमलांगी, तिच्या इतकं सौंदर्य कुठल्याच पृथ्वीवरती काय पण स्वर्गात सुद्धा कोणाकडेच नाहीये म्हणे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे स्त्रीरत्न फक्त आपल्याकडे असेल. ठीक आहे म्हणे, जा म्हणे, तुम्ही 3-4 जण मिळून जा, सेनापतींना घेऊन जा म्हणे आपल्या, आणि त्यांना तुम्ही सांगा की हे स्त्रीरत्न तू तुझ्या हाताने देतो का, आम्ही तुझ्यावर आक्रमण करू. आता विनाशकाली विपरीत बुद्धी. कोणाला टक्कर द्यायला निघाले? भगवान शिवाला. गेले, शिवाला सांगितलं की म्हणे असं असं आहे म्हणे, हे एवढं सुंदर स्त्रीरत्न घेऊन तो एवढ्या गिरी पर्वतात राहतो म्हणे, त्याच्यात तू म्हणे ध्यानात असतो म्हणे, ही बिचारी दिवसभर म्हणे इथे एकटी, ऊन वारा पाऊस म्हणे, अरे म्हणे किती कोमल आहे म्हणे ती, तिला इथं ठेवतोस का म्हणे. अरे म्हणे वेड्या म्हणे, आमचे तिकडे ते जे महाराज आहेत ना म्हणे, आमचे राजे आहेत ना म्हणे, त्यांनी आतापर्यंत सगळं भुवंत जिंकलेलं आहे म्हणे, पण सर्व देवता सुद्धा त्याला घाबरून कुठतरी लपून बसल्यात म्हणे. त्याच्यामुळं हे सुंदर अशा प्रकारचं स्त्रीरत्न तू त्यांना अर्पण कर म्हणे. आणि भगवान शिव म्हणले, मग अन्यथा काय करायचं म्हणे. पण अन्यथा युद्धाला तयार व्हा म्हणे. भगवान शिव म्हणे, ठीक आहे म्हणे, मी युद्धाला तयार आहे म्हणे. मग आता लगेच करता की सैन्य घेऊन येता म्हणे. झालं, हे गेले, यांनी अंधकासुरांना सांगितलं आणि अंधकासुरांनी त्याच्या सैन्याची पहिली तुकडी पाठवली. घनघोर युद्ध सुरू झालं. त्यावेळेस भगवान शिव हे स्वतः तपश्चर्येत होते आणि नंदिकेश्वर महाराजांवरती ही जबाबदारी आली. नंदिकेश्वर महाराजांनी अगदी प्रत्येकाला परास्त करून टाकलं. जेवढं 10 सहस्त्र त्यांनी जे सैन्य पाठवलं होतं, एकट्या नंदिकेश्वराने त्यांना परास्त केलं. आणि मग नंदिकेश्वराने हळूच कैलासाला निरोप धाडला, इतर जे शिवाचे शिवगण आहेत ते बोलून घेतले. तोपर्यंत इकडून यांची दुसरी फळी आली. कारण त्यांच्यातल्या एकानं जाऊन सांगितलं अंधकासुराला, अहो म्हणे ते फार महापराक्रमी म्हणे, ते काय असं तसं नाहीये म्हणे, तो वृषभ जो तुम्ही म्हणतात ना म्हणे, अहो तो वृषभ म्हणजे अत्यंत विक्राळ अशा स्वरूपाचा तो वृषभ आहे म्हणे. यांची दुसरी तुकडी गेली. मग या दुसऱ्या तुकडी बरोबर आणि नेमकी या मधल्या काळात झालं असं की भगवान शिवानी नंतर मातेला सांगितलं की आता जे म्हणे, मी या जागेवर काही थांबत नाही म्हणे, मी अज्ञातवासात जातो, मी येऊस तर तू माझी इथे वाट पाहत बस. सांगितलं तिला. आणि ती त्या गुहेच्या दरवाजाच्या बाहेर ती तपश्चर्या करत बसली. यांची दुसरी तुकडी आली. पुन्हा घनघोर युद्ध. त्यावेळेस मातेनं ज्या इतर देवता होत्या, इंद्राची इंद्राणी, ब्रह्माची ब्राह्मी, त्याच्यानंतर रमा, या सर्व ज्या स्त्री देवता होत्या, वराही वगैरे सर्व स्त्री देवता जेवढ्या होत्या, यांना पाचारण केलं आणि यांच्यासोबत त्यांच्याशी युद्ध करणं सुरू केलं. हे युद्ध सुद्धा यांचं अनेक युगापर्यंत चाललं. ते झालं. मग नंतर स्वतः अंधकासूर आला. अंधकासूर स्वतः आला. मग अंधकासूर स्वतः आलेला असल्या कारणाने भगवान शिवाला स्वतःला यावं लागलं. भगवान शिव स्वतः रणामध्ये उतरले आणि युद्धाला सुरुवात केली. त्यांच्याकडचे एक 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 वीर भगवान शिव हे त्यांना परास्त करत, त्यांना यमसदनी पाठवत. पण त्यात गंमत झाली अशी की अंधकासुराने शुक्राचार्याला आमंत्रण पाठवलं की गुरुदेव, तुमच्याच आज्ञेवरून मी युद्धाला तयार झालोय आणि तुम्हाला तर संजीवनी विद्या दिलेली. आता त्यानं सुद्धा विचार केला
की म्हणे हे शिष्य कधी कधी कशी आपत आणते बघा म्हणे गुरुच्या माध्यमातून. हे उदाहरण म्हणजे आपण या माध्यमातून सुद्धा घेऊ शकतो की शिष्य गुरुच्या मागे कधी कधी कशी आफत आणतोय. मग ते डायरेक्ट गुरुला जाऊन म्हटलं, म्हणे ते भगवान शिवाचं आमचं युद्ध चालू म्हणे, पण ते भगवान शिव काय करताय म्हणे, एक एक युद्ध झालं ते आमच्या वीरांना ते यमसदनी पाठवतात म्हणे. मग तुम्ही तुमची संजीवनी विद्या वापरा ना. त्याने विचार केला, संजीवनी विद्या आपल्याला देणारे भगवान शिवच होते म्हणे, आता काय करावं म्हणे, आता बाजू घ्यावी ती कोणाची म्हणे. आता शेवटी ते सुद्धा त्यांनी विचार करायला लागला, ठीक आहे म्हणे आपण शिष्याचीच बाजू घेऊ. आणि मग इकडं भगवान शिवानी परास्त केली की हे काय करायचे, हे त्याला पुन्हा संजीवनी मंत्र अभिमंत्रून हे त्याला पुन्हा जिवंत करायचे. मग भगवान शिवाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि भगवान शिवानी नंतर काय केलं, विष्णूला पाचारण केलं. विष्णूनी अत्यंत रुद्राशा प्रकारचं देवीचं रूप घेतलं त्या ठिकाणी. आणि हे सर्व झालेलं असताना अंधकासुराचं आणि भगवान शिवाचं जेव्हा युद्ध चालू होतं, भगवान शिव जेव्हा त्याच्यावर अस्त्र फेकत, त्या अस्त्रातून खाली मध्यंतरीच्या काळामध्ये झालं असं की हे सर्व शुक्राचार्य पुन्हा तयार करत होते. भगवान शिवांना जसं असं कळालं, नंदकेश्वरांनी जाऊन सांगितलं, तर नंदकेश्वरांनी सांगितलं जा म्हणे. नंदकेश्वराला भगवान शिवानी आण म्हणे त्या शुक्राचार्याला माझ्याकडे पकडून. नंदकेश्वर गेले, शुक्राचार्याला पकडलं, भगवान शिवाकडे आणून दिलं. भगवान शिवानी घेतलं, उचललं, खाऊन टाकलं त्याला. शुक्राचार्य पोटामध्ये त्याला जागा दिली आणि इकडे याच्यासोबत युद्ध सुरू झालं. पण झालं काय, भगवान शिव जसं जसं त्याच्यावर एक एक अस्त्र फेकत, त्या अस्त्र त्याच्या शरीराला जेव्हा जखमा करत, त्याच्यातून रक्त निघत, त्या रक्तातून अनेक अंधकासूर तयार होत, अनेक दैत्य अंधकासुरासारखे अनेक अंधकासूर तयार होत. आणि अजून अशा प्रबळ अशा प्रकारचं युद्ध यांचं चालू होत. मग नंतर भगवान शिवानी विष्णूंना बोलवलं. विष्णूने कराल अशा प्रकारचं देवीचं रूप घेतलं आणि अंधकासुराचं रक्त जमिनीवर पडायच्या आत प्राशन करणं सुरू केलं. आणि मग तदनंतर भगवान शिवानी त्यांचं त्रिशूळ घेतलं, ते त्याच्यावरती फेकलं, त्याचं शरीर छेदून ते त्रिशूळ त्याला लागलं. आणि त्यानंतर सुद्धा तो जिवंतच होता बरं का, कारण स्वतः तो कोणाचा होता, तो रुद्राचा अंश होता. आणि त्याही परिस्थितीत भगवान शिवानी त्यांच्या त्रिशूळावरती 3 सहस्त्र वर्षापर्यंत त्याला तसं लटकून ठेवला वरती, की तुला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. अशा प्रकारची कथा आहे. ही कथा आपण इथे पूर्ण करत आहोत. मी मुद्दाम आज पहिला श्रावणी सोमवार असल्या कारणाने थोडीशी, नाही तर या कथेला किमान 2 दिवस तरी लागले असते, पण आज श्रावणी सोमवार आहे. सगळ्यांना आता सोमवार सोडायची घाई झालेली, प्रदोष काळ चालू झालेला आहे. त्यामुळे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. बोला भवानी आई की जय. सती सौभाग्यवती मनकर्णिका माता की जय. सती सौभाग्यवती विमल माता की जय. पूर्णवाद की जय.